तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची सर्वात पारंपरिक आणि खूप ऑथेंटिक अशी रेसिपी म्हणजेच गव्हाची खीर. तर यासाठी हे जे आहे 2 वाटी गहू घेतलेले आहेत. हे खपली गहू किंवा यालाच जोड गहू पण म्हणतात. तर हे स्वच्छ निवडून नंतर त्याच्यामध्ये थोडेसे पाण्याचे शिंतोडे टाकून वलवून घ्यायचे. अगदी फारच पाण्यात भिजवायचं नाही आहे, थोडंसं त्याच्यामध्ये पाण्याचे शिंतोडे द्यायचे जेणेकरून हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील. पारंपरिक पद्धतीने ही जेव्हा खीर बनवतात तेव्हा मुसळमध्ये त्याला सडून घेतात, पण आत्ता आपल्याकडे कुठलाही मुसळ किंवा उखळ अवेलेबल नसल्यामुळे हे आपण मिक्सरमध्ये सडून घेणार आहोत. या प्रकारे मिक्सरमध्ये घालून घ्यायचेत. आणि हे गहू आपण फक्त सडणार आहोत, अगदी बारीक करणार नाही आहोत. त्यामुळे मिक्सरमध्ये फिरवताना म्हणजे फक्त वरची जी सालं आहेत ती काढायची आहेत. मिक्सरमध्ये फिरवताना अगदीच फुल पॉवरमध्ये मिक्सर करून खूप बारीक नाही करायचं आहे, हळूहळू त्याला पॉवर द्यायची. आपण बघूयात कसं करायचं. लावलेलं आहे आपण हे अशा प्रकारे फक्त झटके देऊन ह्याला बारीक करून घ्यायचं. थोड्या वेळाने फक्त बटन चालू करायचं. हे जे गहू आहेत ते एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि चोळून पाखडून घ्यायचेत, म्हणजे याची सगळी सालं जी आहेत ती सेपरेट होतील. तर इथे आपले गहू जे आहेत ते सडून झालेले आहेत. अशा प्रकारे हे एवढे बारीक करून घ्यायचेत. पण मिक्सरची जी फिरवण्याची पद्धत आहे ती दाखवल्याप्रमाणेच करायची. सडून घेणे म्हणजे याच्यावरची जी सगळी सालं आहेत ती काढून घेणे. हे बघू शकता तुम्ही, सालं जी आहेत ती आता सुट्टी झालेली आहेत गव्हापासून आणि गहू पण आपले व्यवस्थित आकारात बारीक झालेले आहेत. हे जे गहू आहेत ते एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि चोळून पाखडून घ्यायचेत, म्हणजे याची सगळी सालं जी आहेत ती सेपरेट होतील. आपण बारीक करून घेतले होते ते असे एका व्यवस्थित एका भांड्यामध्ये किंवा सुपामध्ये काढून घ्यायचेत आणि असे चोळून घ्यायचेत व्यवस्थित, म्हणजे याच्यावरची जी सालं आहेत ती लगेच सेपरेट होतात. ही जी सालं आहेत ती या प्रकारे अशी सेपरेट होतात. आणि ही नको असल्यामुळे आपण हे बाजूला करायचे. इथे बघू शकता तुम्ही की ती जी काही सालं होती गव्हाची ती अशी सेपरेट झालेली आहेत. आणि जे आपले गहू आहेत ते आहेत इथे असे मोकळे झालेले आहेत. ते तुम्ही रात्रभर भिजत घालून सकाळी कुकरला घालू शकता, किंवा छोटा कुकर असेल तर डायरेक्ट कुकरला सुद्धा घालू शकता, म्हणजे जेणेकरून हे व्यवस्थित शिजून जातील. आपण जे गहू सडून घेतले होते ते कुकरला लावून घ्यायचेत. तर तुम्ही रात्रभर हे गहू भिजवून मग कुकरला देखील लावू शकता. हे मी गहू जे आहे ते भिजवले नव्हते रात्रभर, त्यामुळे यासाठी पाणी जे आहे ते 4 पट पाणी घेतलं आहे गव्हाच्या प्रमाणात. आणि एक थोडंसं थेंबर तेल घालायचं आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये 6 ते 7 शिट्ट्या करायच्या. जर तुम्ही गहू भिजवले असतील तर 4 शिट्ट्यामध्ये सुद्धा हे शिजून जातात. तर ही जी खीर आहे ती आपली एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि एकदम मऊ शिजली आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये 8 शिट्ट्या केल्यात. भिजवलं नव्हतं हे गहू, जर तुम्ही भिजवलं तर आणखीन कमी शिट्ट्या लागतात. आता हे जी खीर आहे ती व्यवस्थित घोटून घ्यायची. तर या प्रकारे रवीनी ही सगळी जी खीर आहे ती अशी व्यवस्थित घोटून घ्यायची आधी. घोटून घेतल्यामुळे हे जे गहू आहे ते एकसारखे होतात. खीर गॅसवर ठेवायचे आणि याच्यामध्ये गुळ घालायचा आहे. गॅस चालू केल्यानंतर म्हणजे गुळ सगळा विरघळेपर्यंत हे घालायचं. जेवढी खीर असेल त्याच प्रमाणात गुळ घालायचा. जर 1 वाटी तुम्ही खीर घेतली असेल किंवा गहू घेतले असतील तर 1 वाटीच गुळ घालायचा. आणि हे सगळं गॅसवरती मंद आचेवर विरघळवून घ्यायचं आहे. गॅस मोठा केला तर खीर जी आहे खाली चिटकण्याची किंवा करपण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस मंदच ठेवायचा. ही जी खीर आहे याच्यामध्ये गुळ घालून आपण 10 मिनिटं शिजवून ठेवलेली आहे. तर गुळ जो आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे. आता याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत. ही खसखस आहे, 1 चमचा खसखस थोडी भाजून आणि लाटण्याने थोडीशी बारीक करून घ्यायची आहे. तर ती घालून घेणार आहोत. आणि इथे वेलची
सुंठ व जायफळ ह्याची जी पूड आहे ती घालायची. हे जर नाही घातलं तर चव ती येत नाही. आणि अर्धी वाटी जी खोबरं होतं ते खिसून घेतलेलं आहे, तर तेही आपण घालूया. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीचे याच पॉइंटला ड्रायफ्रुट्स घालू शकता. खजूरही काही जण घालतात, त्याच्यामुळे आणखीन रिचनेस येतो खिरीला. हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर आणखीन 5 मिनिट तुम्ही ही खीर जी आहे ती शिजवत ठेवू शकता. पण या पॉइंटला खीर जी आहे ती पूर्ण झालेली आहे. तर या प्रकारे एकदा ही नक्की करून पहा. खूप पारंपरिक रेसिपी आहे आपल्या महाराष्ट्राची, खूप छान लागते. या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ज्या काही तुम्हाला प्रतिक्रिया असतील त्या नक्की कमेंट करून कळवा. जे काही तुम्हाला व्हिडिओ आणखीन वेगवेगळ्या रेसिपी हवी असतील त्यासुद्धा कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.